काळ होता नाशिकमध्ये टेंडर 15, 20, 19, 21% इतके बिलो जायचे. आज सगळे टेंडर 0.5 किंवा 8 पार जात आहे. हे कसं शक्य? काही निवडक कंपन्याच येतात, त्या दादागिरी करतात, पार म्हणजे उचलून आणून मारण्यापर्यंत मजल जाते. छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सनी लेखी कंप्लेंट दिलेली आहे. ती कंप्लेंट माझ्या हातात सुद्धा आहे. आता ह्या रस्त्याचं टेंडर आहे. या रस्त्याचं टेंडर असेल तर बाजूचा रस्ता त्याला जोडणं हे कायद्याने अमान्य आहे, शासन नियमाने अमान्य आहे. हे सगळं नाशकात चालू आहे. आणि त्यातल्या त्यात कुंभमेळा कसा हा भक्त धर्म याची सांगड घालून लोकांच्या भावनांना हात घालणार आहे. अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे, अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे. अरे कुंभमेळ्याच्या कामाने भक्तांचा पैसा आणि भक्तांसाठी आलेला पैसा हे लुटण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे. ते जो कोण आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, सगळे इंजिनियर आहेत, आवटी ते म्हणजे फावडाच घेऊन बसले. प्रत्येक टेंडर मॅनेज होणार असेल तर मग टेंडर करता कशाला? इकडे रे हे घे तुला टेंडर, इकडे रे हे घे तुला काम, पाठवून टाका. सरकारचा पैसा आहे, तुमच्या बापाचा नाही, माझ्या बापाचा नाही, सरकारचा आहे. लुटाय, दरोडा घाला त्याच्यावरती आणि आम्ही ते उघडकीस आणतो. लक्षवेधी बांधणार आहात आपण? मी एवढ्या सुरुवातीपासून बोलतोय. लक्षवेधी यायला डिसेंबर होईल, तोपर्यंत टेंडर प्रक्रिया पार करून सगळं मोकळं होऊन बाजारात निघून जातील. कारण का आजकाल ॲडव्हान्स शिवाय शासन चालतच नाही. परंतु कुंभमेळ्याची जबाबदारी तर गिरीश महाजनांकडे दिली. नाही, महाजनांनी याच्यात लक्ष घालावं. असं आहे की प्रत्येक ठिकाणी मी कोणावर बोट नाही ठेवणार. आवटी काय करतात हे तुमच्या लक्षात आणून दिलंय. महाजनांनी आता चौकशी करावी. साहेब, एवढं सगळं सुरू असताना पालकमंत्री अद्याप भेटत नाहीये, फटका बसतोय, सामान्य माणसाचे प्रश्नही होत नाहीये. खड्ड्यांचे मुद्दे असेल, गुन्हेगारी चालू आहे, पूजा अर्चा चालू आहेत. बघूया काय होतं. आज पुन्हा मुंबई तुंबलेली आहे, मोनोरेल बंद पडली आहे, ठिकठिकाणी पाणी साचलंय, मुंबईकरांचे हाल होतात. मुंबई कोणाच्या हातात आहे आता? कालपर्यंत टीका करताना उद्धव ठाकरे टीकेचे धनी होते. सातत्याने एवढ्या वेळा मुंबई तुंबलेली कधीच बघितलेली नाही मुंबईकरांनी. मग आता कोणी जबाबदारी घ्यायची? घ्या ना जबाबदारी. दुसऱ्यावरती बोट ठेवणं फार सोपं आहे. आपल्यावर आलं की काय, हा प्रश्न आहे ना. म्हणजे सगळ्या रस्त्यांची जी काय चाळण झाली आहे, म्हणजे आता भिवंडीला येताना आम्हाला ठाणा ते भिवंडी 2 तास लागतात आणि भिवंडी ते नाशिक 1 सव्वा तास.